So guys, in today's session, in the last session we have discussed the topic that was regarding the HTML part, right? सो आपण HTML बद्दल डिस्कस केलं होतं आणि त्यामध्ये काही स्पेसिफिकली पार्ट समजून घेतले होते, राईट? सो वी हॅव डिस्कस द पॉईंट दॅट वॉज लिस्टिंग इन द लास्ट लेक्चर. माझी स्क्रीन दिसते सर्वांना? येस, माझी स्क्रीन दिसते आहे. माझा आवाज व्यवस्थित येतो आहे? ओके, ग्रेट. ओके, सो दिस वॉज वॉट वी हॅव सीन इन द लास्ट लेक्चर. इवन आपण लास्ट लेक्चरमध्ये इमेजेस पण यूज केल्या अँड वी हॅव सीन दॅट हाऊ टू ॲड अ इमेज इन द वेब पेज. ओके, दॅट वॉज पार्ट इन वी हॅव सीन इन द लास्ट लेक्चर. आता आजच्या सेशनचा आपला जो अजेंडा आहे तो आपण समजून घेऊया. आजच्या लेक्चरमध्ये आपण काय काय लर्न करणार आहे आणि त्यानंतर वी विल स्टार्ट विथ आवर बॅच. ओके, सो आज आपला डे 5 आहे आणि आजच्या सेशनमध्ये आपण टेबल आणि फॉर्म्स हे समजून घेणार आहे. सो आत्तापर्यंत आपण हे डिस्कस केलं की टायपोग्राफी एलिमेंट्स, इमेजेस, बटन्स, नॅव्हिगेशन आणि लिस्ट डिस्कस केलं लास्ट लेक्चरमध्ये. या लेक्चरमध्ये टेबल्स आणि फॉर्म डिस्कस करूया. ओके, सो जस्ट आय विल से फॉर्म्स अँड वी विल जस्ट स्टार्ट विथ इट. तर इथे मी एक फाईल क्रिएट करेल आणि फाईलचं नाव असेल table.html. table.html. And we will just create a very basic structure of HTML with head. Okay, and I will just use a body tag. आणि इथे आपण टेबलला क्रिएट करूया. आता टेबल कसा क्रिएट करतात तर त्याचा कन्सेप्ट थोडा समजून घेऊया. तर HTMLमध्ये टेबल नावाचा एक एलिमेंट असतो. बघा, नॉर्मली जे टेबल असतात, टेबल कशासाठी आपण यूज करतो? एकापेक्षा जास्त जर का आपल्याला रेकॉर्ड स्टोअर करायचे असेल तर त्यासाठी आपण यूज करतो, राईट? एकापेक्षा जास्त एकाच टाईपचे रेकॉर्ड. सपोज माझ्याकडे प्रॉडक्ट आहे आणि त्या प्रॉडक्टच्या ॲसोसिएटेड मला एक लिस्ट स्टोअर करायची आहे. ओके, माझ्याकडे एक प्रॉडक्ट आहे आणि त्या प्रॉडक्टच्या ॲसोसिएटेड मला एक लिस्ट क्रिएट करायची आहे. तर मग अशा केसमध्ये आपण काय यूज करणार? वी विल यूज टेबल. सपोज आता एक प्रॉडक्ट आहे, त्या प्रॉडक्टमध्ये सपोज प्रॉडक्टची प्राईज आहे, प्रॉडक्टची इमेज आहे, ओके, प्रॉडक्टचं नेम आहे, त्याचा ब्रँड आहे. सो हे जे सर्व डिटेल्स आपण स्टोअर करतो हे एका प्रॉडक्टचे मल्टिपल डेटा असतात. ओके, अ सिंगल प्रॉडक्ट हॅविंग मल्टिपल डेटा. सो व्हॉट वी डू, वी यूज अ टेबल फॉर इट. जसं स्टुडंट, ओके, सो लेट्स से मला एक स्टुडंटचं रेकॉर्ड क्रिएट करायचं आहे. तर यासाठी आपण काय करणार? इथे मी टेबल जो असतो त्याच्यामध्ये 2 पार्ट असतात, टी हेड अँड टी बॉडी. टी हेड अँड टी बॉडी. आता जे टी हेड असतो त्यामध्ये आपण सगळे हेड्स देतो. ओके, आता एक एक्झाम्पल घेऊया वेब पेजवरती, ऑनलाईन बघूया. तर मी इथे म्हणेल HTML टेबल. ओके, आणि याची एक इमेज बघूया आणि एखादा टेबल आपण डिझाईन करण्याचा प्रयत्न करूया. चला, त्याला डिझाईन करूया. सो जसं आपल्याकडे हा टेबल आहे, ओके, लेट्स ओपन दिस टेबल इन न्यू इमेज. आता एवढं तर डिझाईन आपण चांगली नाही बनवणार आहे कारण आपण HTML शिकतो आहे. बट लेट्स से की माझ्याकडे काही पर्सन्स आहे आणि त्यांची एज आहे, मला हा टेबल क्रिएट करायचा आहे. मग कसं करणार आपण? जस्ट वी विल गो विथ आवर कोड. ओके, बघा, या टेबलमध्ये वरती पर्सन आणि एज दिलेली, याला टेक्निकल भाषेमध्ये हेडर्स म्हणतात. काय म्हणतात? हेडर्स. सो जर मला हेडर ॲड करायचे असेल तर आपण इथे ॲड करतो. एक हेडर एकापेक्षा जास्त कॉलमला ॲप्लाय होऊ शकतो आहे. तर टेबल हेड ॲड करण्यासाठी आपण TH नावाचा एलिमेंट यूज करतो. अँड आय विल ॲड अ नेम लाईक पर्सन. ओके, त्याचबरोबर मी परत एक TH ॲड करेल अँड इन दिस आय विल ॲड एज. आणि याला आपण राईट क्लिक करूया अँड ओपन विथ लाईव्ह सर्व्हर. तर बघा, आपला टेबल जो आहे तो असा दिसतोय. ॲक्च्युली ओरिजिनल टेबल या प्रकारे दिसतोय. सो आता क्वेश्चन असा आहे, जर आपल्या टेबलला आपल्याला बॉर्डर हवी तर कसं करणार आपण?
तर टेबलमध्ये बॉर्डर नावाचं एक ॲट्रिब्यूट असतं. जर तुम्ही 1 केलं तर इथे तुम्हाला बॉर्डर दिसेल. पण ही जी बॉर्डर असते ना, ही स्प्लिटेड असते. ओके, आता बॉर्डर जर नको आहे, म्हणजे बॉर्डर आपल्याला हवी, तर आपण त्यासाठी बॉर्डर देतो आणि जो तुम्ही नंबर द्याल, बॉर्डर 3, 4, 5, तेवढ्या थिक साईजची बॉर्डर बनते. ओके, सो मी इथे 1 दे, आय विल जस्ट से बॉर्डर 1. नाव व्हेरी इम्पॉर्टंट थिंग इज दॅट की इथे ही जी बॉर्डर आहे, मला ही प्रत्येक स्पेस तुम्ही इथे बघू शकताय, या मोठ्या बॉक्सच्या आतमध्ये, म्हणजे हा जो मोठा आउटर बॉक्स, याच्या आतमध्ये छोटे छोटे बॉक्सेस आहे. तर या बॉक्सेसला सेल म्हणतात. काय म्हणतात? सेल. सो सपोज मला याची प्रत्येक सेलची जी स्पेसिंग आहे तिला क्लिअर करायचं आहे. सो आपल्याकडं सेल स्पेसिंग नावाचा एक ॲट्रिब्यूट असतो. त्याला जर आपण 0 जर केलं, यू विल सी की आता कोणत्याही प्रकारचं स्पेसिंग नाही आहे इथे. अँड सी इट लुक्स ब्युटिफुल. प्लस मी कोणत्या पण टेबलला विड्थ पण देऊ शकतो आहे, जसं आपण इमेजला दिली होती. आणि ही विड्थ दिल्यानंतर इथे आपण ती विड्थ लाईक 300 करूया, म्हणजे 300 पिक्सल. सी, तर आपल्याला एक टेबलचा स्ट्रक्चर इथे दिसतोय, राईट. नाव द गुड थिंग इज दॅट की बघा, इथे आपण टेबलचा हेड ॲड केला. मग आपण स्टुडंटचा रेकॉर्ड जर आपल्याला ॲड करायचं, सपोज पर्सन नेम आणि एज, तर इथे आपण टी बॉडीच्या आतमध्ये ते ॲड करतो. ओके, सो वी से टी बॉडी, आणि या टी बॉडीमध्ये आपण रोज देतो. आता हे जे टी हेड आहे, ॲक्च्युली हे पण एका रोमध्ये असतात, ज्याला बेसिकली टेबल रोज म्हणतात. ओके, सो यू विल सी इट जस्ट लुक सेम, नथिंग मोर दॅन दॅट. बट यस, एक रो असते. मी ॲज इट इज ही रो कॉपी करेल आणि इथे पेस्ट करेल. बट या टी एचच्या ऐवजी आपण टी डी यूज करतो. टी डी म्हणजे काय? टेबल डेटा. आणि टी डीने आपण क्लोज करणार. सो आता इथे मी पर्सनचं नाव घेऊ शकतो, जसं माझं नाव दीपक कुमार, एज 37. आय विल कॉपी दिस and just I will give this one over here. आणि इथे मी वेगवेगळे नेम देऊ शकतो. अरुण, एज 40. ओके, then I will just say सूरज, एज 10. ओके, आणि बी जर टेबलकडे दिलो तर इथे तुम्ही बघू शकता की आपला टेबल डिझाईन झालेला आहे, जसं इथे दिलेला आहे सेम पॅटर्नमध्ये, बट थोडासा कलर नसल्यामुळे तो थोडा वेगळा दिसेल. ओके, सो व्हॉट वी हॅव डन, वी हॅव क्रिएटेड अ व्हेरी सिम्पल टेबल इन दिस पर्टिक्युलर पार्ट. तर आपण टेबल क्रिएट केला. टेबल कसा क्रिएट करतात, तर बेसिकली प्रत्येक टेबलला एक टी हेड आणि एक टी बॉडी असते. टी हेडमध्ये आपण हेड पास करतो आणि टी बॉडीमध्ये डेटा पास करतो. तर प्रत्येक टेबलचे टी हेड किंवा टी बॉडीची जी चिल्ड्रन असते ती असते रो, टी आर म्हणजे टेबल रो. तर या टेबल रोमध्ये जेवढे मला कॉलम हवे तेवढे मी टी एच ॲड करेन आणि तेवढेच मी टी डी ॲड केलेले आहे. सो तुम्ही या प्रकारे एक टेबल क्रिएट करू शकताय. ओके, यस. इथं कोणाकडे काही क्वेश्चन, काही क्वेरी? येस गाइज, एनी क्वेश्चन, एनी क्वेरी क्लियर? Yes, any question? Okay. Yes, other participants, Komal, Ujjwala. Yes. Okay. Yes, Vaishnavi. ओके, समजतंय लेक्चर जे मी सांगतोय ते? ओके, नो प्रॉब्लेम.
सो आता आपण टेबलचा एक कन्सेप्ट बघणार आहे. ओके, तर बघा बेसिकली टेबलमध्ये दोन प्रकार असतात. जर तुम्ही इथे जर आलात तर तुम्हाला असं दिसेल, एक टेबल थोडा असा दिसतोय बघा. ओके, जसं हा टेबल आहे बघा. या टेबलमध्ये जर तुम्ही केअरफुली बघितलं तर काही रोज अशा मर्ज झालेल्या आहे. ओके, दिसतंय का? मी याला इमेजमध्ये ओपन करेल बघा. सो इथे लेवल दिलेलं आहे, लेवल 1, लेवल 2, लेवल 3, लेवल 4, लेवल 5, अँड यू विल सी so you will see that this is something what is called as a merging. आता आपण याच्यापेक्षा एक वेगळा टेबल बघूया. ओके, जो थोडंसं अजून कॉम्प्लेक्स असेल. नो, आय थिंक सो ती हाच टेबलवर आहे. ओके, नो प्रॉब्लेम. बघा, जे तुम्हाला लेवल 1, लेवल 2, लेवल 3, लेवल 4 सॉरी लेवल 3 इन्फो आणि नेम दिसतं, हे बेसिकली टेबलचे कॉलम आहे. आणि जे तुम्हाला ते ॲप, ओके, हे जे दिसतंय ॲप मेमरी, तर एक रो म्हणजे एक एरिया हा एक रो असतो. ओके, सो लाईक इथे जसं आपण केलं होतं. सो पर्सन आणि एज हे कॉलम्स आहे, 2 कॉलम. आणि इथे जर बघितलं तर दीपक कुमार, अरुण अँड सूरज ह्या 3 रोज आहे. तर मला इथे कोणी सांगू शकतं आहे का की या कॉलममध्ये तुम्हाला किती या टेबलमध्ये तुम्हाला किती कॉलम दिसत आहे? किती कॉलम दिसत आहे? येस, कॉलम 5 आहे बाय, राईट. आता मला सांगा, या टेबलमध्ये तुम्हाला मॅक्झिमम रोज किती दिसत आहे? या टेबलमध्ये मॅक्झिमम रोज किती दिसत आहे? प्रॉपरली बघा आणि मग मला सांगा. तो वरची पहिली रो सोडून द्या. येस, किती दिसत आहे बरं? 6. व्हेरी गुड. येस, बेसिकली 6 रोज दिसत आहे, राईट. व्हेरी गुड. येस, सो जो आपला टेबल आहे त्या टेबलमध्ये मॅक्झिमम 6 रोज दिसत आहे. म्हणजे आपला टेबल 5/6चा आहे. ओके, सो बेसिकली टेबल जो असतो तो 5/6चा टेबल आहे आपला. सो इट्स 5/6. ओके, दॅट इज हाऊ द लॉजिक इज देअर. सो आता क्वेश्चन असा आहे की आपण कशा प्रकारे या टेबलला इम्प्लिमेंट करू शकतो आहे. सो लेट्स सी दॅट वन. सो हियर जस्ट आय विल से दॅट इथे आपण एक नवीन टेबल क्रिएट कर. सो आय विल जस्ट क्रिएट वन मोर टेबल. आय विल जस्ट से कॉम्प्लेक्स टेबल. .html. ओके, आणि आपण तो कॉम्प्लेक्स टेबल क्रिएट करूया. सो जस्ट मी इथे बेसिक HTMLचं स्ट्रक्चर लिहीन. सो आय विल जस्ट से HTML and here I will just say there is going to be a head and there is going to be a body. ओके, तर आता बघा आपला जो टेबल आहे याच्यामध्ये मॅक्झिमम जे कॉलम आहे ते 5 आहे. सो आपल्याला इथं टेबलच्या अंडर टी हेड लिहावं लागेल. ओके, सो आय विल हॅव अ टी हेड अँड देन वी हॅव अ टी बॉडी over here. सो जस्ट आय विल से TR आणि याच्यामध्ये आपण 5 कॉलम क्रिएट करूया. सो आय विल जस्ट से कॉलम नंबर 1,
Then I will just say column number 2. Then I will just say column number 3. Just I will say column number 4. त्यानंतर column number 5. Okay. Column number 5. Yeah. So now let's move forward. Okay. या सो जर मी या पर्टिक्युलर कोडला जर रन केलं लाईव्ह सर्व्हरमध्ये, यू विल सी इट लुक्स समथिंग लाईक दिस. ओके, अँड वी विल जस्ट ॲड सम बॉर्डर ओव्हर हिअर like 1. Cell spacing will be 0. आणि याची विड्थ सेट करूया ॲज 300. And you will see this is how it will look like. Let's make it a bit bigger. Okay, so this is how the column will look like. I will do one thing, I will make it more bigger, like 800 pixel. See, it just looks perfect. Yeah. So now see we have created 5 column. आता टोटल रोज किती होत्या? मॅक्झिमम आपल्या 6 रोज होत्या, राईट? तर मी इथे एक टी डी क्रिएट करेल आणि या टी डीमध्ये आपण मी इथे टी बॉडी क्रिएट करेल आणि एका टी बॉडीच्या अंडर आपण टी रो ॲड करूया. अँड नाव just I will say that T table data आणि इथे मी म्हणेल रो 1 कॉल 1. ओके, आणि असे आपण 5 वेळेस त्याला कॉपी करूया. सो इथे मी म्हणेल रो 1 कॉलम 2 3 कॉलम 4 कॉलम 5 आणि या रोला मी परत कॉपी करेल, बट दिस टाइम आय विल जस्ट से रो 2. या येस. सो आता जर आपण याला रन केलं, यू विल सी दॅट वी हॅव गॉट द रोज ओव्हर हिअर. तर अशा आपले टोटल किती रोज आहे? 6, राईट? सो आता व्ही एस कोडमध्ये एक ऑप्शन असतं सिलेक्शनच्या अंडर मल्टी कॉलम सिलेक्शन. मी जर याला प्रेस करून जर ओढलं तर मला इथे मल्टी कॉलम दिसते. So I will say this was 1, this was 2, this was 3, then this was 4, row number 4, this was row number 5 आणि row number 6. बघा आपण काय केलं, सर्वात आधी मॅक्झिमम रोज आणि मॅक्झिमम कॉलम काढून घेतले. का? कारण आपल्याला ॲट द एंड टेबल असा हवा आहे. ओके, आता मला सांगा या टोटल 6 रोमध्ये पहिल्या कॉलमच्या किती रोज मर्ज आहे बरं? येस, पहिल्या कॉलमच्या किती रोज मर्ज दिसत आहे?
येस, कोण सांगेन? एकच, राईट. नाही, किती रोज मर्ज झाल्या मी ते म्हणतोय तुम्हाला. या पर्टिक्युलर कॉलममध्ये आता बघा टोटल किती रोज होत्या? 6 रोज आहे. तर पहिल्या कॉलमच्या किती रोज मर्ज झालेल्या आहे हा माझा क्वेश्चन आहे. सो किती रोज मर्ज झाले, मॅक्झिमम किती रोज होत्या? एक नाही, एक कसं काय असेल? एक कसं काय असेल? हे बघा ना तुम्ही, नीट बघा. इथे रोज किती मल्टिपल? 1 2 3 4 5 6. आणि हा जो कॉलम आहे ज्याचे सिस्टीम लिहिलेलं आहे, तर इथं मर्जिंग किती रोजच्या झालेलं आहे? येस, 6 रोज, राईट. व्हेरी गुड. तर बेसिकली 6 रोजच्या मर्जिंग झालेलं आहे. अँड दॅट्स वाय यू विल सी दॅट लॉजिक ओव्हर हियर. ओके, येस. तर आपण मर्जिंग करणार आहे, बट त्याच्या आधी आपण एक 5 मिनिटाचा ब्रेक घेऊया. सो लेट्स हा ब्रेक. ओके, सो आपण ब्रेकवर जाण्याच्या आधी हा टेबल क्रिएट केला होता. ओके, नाव या. सो नाव आता याला मर्ज कसं करायचं? तर बघा, या टेबलमध्ये जर बघितलं तर पहिल्या रोचे सगळे कॉलम मर्ज, पहिला जो टेबल आहे लेवल 1चे त्याचे सर्व कॉलम मर्ज केलेले आहे. सो आपण पण असंच करू शकतो. काय करायचं, इथे सर्वात वरती जो पहिला कॉलम आहे बघा. आता जर मला ह्या बाकी टेबलची मर्जिंग करायची असेल तर त्याच्यासाठी एक कन्सेप्ट आहे आणि त्या कन्सेप्टला म्हणतात कॉल स्पॅन. तर कॉल स्पॅन म्हणजे कॉलमला मर्ज करणे. ओके, सो आय विल जस्ट से कॉल स्पॅन. आता टोटल किती कॉलमला आपल्याला मर्ज करायचे? तर पहिला कॉलम पकडून धरावा लागेल. तर 1 2 3 4 अँड 5. So we can just merge the 5 over here. Okay, and you will see, I'm sorry, row span. Okay, कारण मला रोज मर्ज करायचे आहे तर आपण रोला स्पॅन करणार. सो आय विल जस्ट से रो स्पॅन. तर बघा, रोज स्पॅनमध्ये काय होतं, तुम्ही एकाच कॉलमच्या मल्टिपल रोज मर्ज करू शकता, जसे या रोज. आणि इथे मी म्हणेल 6. सो अल्टिमेटली पहिला जो आहे 6. तर अल्टिमेटली जो पहिला आहे तो पूर्णपणे मर्ज होऊन जाईल. जर दुसरा बघितला तर दुसऱ्याचा जो सिस्टीम ॲप असं इथे दिलेलं आहे त्याने किती रोज मर्ज केलेलं आहे बरं? येस, 4. व्हेरी गुड. सो ह्या सेकंड रोमध्ये म्हणजे सेकंड कॉलममध्ये इथे आपण रो स्पॅन यूज करूया आणि इथे मी म्हणेल मी 4. आणि तुम्हाला इथे 1 2 3 4 हे तुम्हाला कमेंट करायचे. सो इफ आय सेव्ह दिस 1 2 3 4. तर बघा आपण ते 4ची मर्जिंग करतोय. So let me just go with this and you will see it works.
Okay, it actually works very very perfect. मी काहीतरी मिस्टेक केली, जस्ट अ मिनिट. या तर याचे आय एम सो सॉरी गाईज, ॲक्च्युली मी एक मिस्टेक केली आहे. हां, सो मी पहिल्यापासून थोडं सांगतो. इथे थोडी मिस्टेक झाली आहे. बघा, आपल्याला पहिला कॉलम पूर्ण मर्ज करायचा, बरोबर? म्हणजे ही प्रत्येक रो ही मर्ज झाली पाहिजे. सो इथे मी पहिला रो स्पॅन म्हणेल. रो स्पॅनने काय होतं, रो मर्ज होतात. तर जे रोज मर्ज आपल्याला करायचं आहे, बघा, म्हणजे प्रत्येक रोची पहिला कॉलम आपल्याला मर्ज करायचा आहे. तर इथे बी म्हणेल 6 आणि याचा प्रत्येक कॉलम तुम्हाला कमेंट करावा लागेल. म्हणजे प्रत्येक रोचा पहिला कॉलम बघा. तर मी इथे म्हणेल रो 5 कॉलम 1, रो 6 कॉलम 1. तर इथे पहिल्या कॉलमला आपण म्हणलो 6 रो मर्ज करायच्या. तर आपण प्रत्येक रोची पहिली कॉलम मर्ज कमेंट केली. यू विल सी इट लुक्स समथिंग लाईक दिस ओव्हर हियर. ओके, नाव लेट्स से की सेकंड रोची जर बघितलं तर इथे पहिली रो, दुसरी रो, तिसरी रो आणि चौथी रो, म्हणजे 4 रोज मर्ज आहे. तर इथे आपण या रो स्पॅनमध्ये लिहिणार की मला 4 रोज मर्ज करायचे आहे. तर बघा, सेकंड कॉलमच्या मला फक्त 4 रोज मर्ज करायचे असतं. हा एक दुसरी रो सेकंड कॉलमची, तिसरी रो सेकंड कॉलमची आणि चौथी रो सेकंड कॉलमची, 4च मर्ज करायचे आहे. सो इफ आय सेव्ह दिस, तर हा तुम्हाला या टाईपमध्ये दिसेल. आता इथे तुम्हाला अजून एक दिसेल पार्ट, दॅट दिस पर्टिक्युलर सिस्टीम मेमरी याचे 2 रोज मर्ज केलेले आहे. तर चला इथे पण आपण सेम लॉजिक इम्प्लिमेंट करूया. सो जिथं आपला 5वी रो आहे तिथे मी म्हणेल रो स्पॅन. आणि बघा, ही पहिली रो म्हणजे दुसऱ्या कॉलमची 5वी रो आणि दुसऱ्या कॉलमची 6वी रो. So now here you will see it is merge. आता तसंच आपण काय करूया, तिसरा कॉलम बघूया. तर तिसऱ्या कॉलममध्ये जर बघितलं तर जे सिस्टीम एन्व्हायरमेंट आहे तो 1, 2 आणि 3 रोज मर्ज करतोय. ओके, सो इन द सेम वे आपल्याला पहिली, दुसरी आणि तिसरी या रोज मर्ज करायचे आहे. सो मी इथे R1 म्हणजे रो नंबर 1 कॉलम नंबर 3 ला 3 रो स्पॅन सेट करेल. चला तर मग रो नंबर 1 कॉलम नंबर 3 इथे आपण 3 रो स्पॅन सेट करूया. सो आय विल जस्ट से रो स्पॅन 3 आणि या थर्ड रोचे मी कॉलम मर्ज करेल 3च. अँड यू विल सी इट वर्क्स वेल. तसंच जर हा टेबल आहे, इथे बघा आता सिस्टीम एन्व्हायरमेंट 2 जे लिहिलेलं आहे त्याला काहीच मर्जिंग नाही, तो ॲज इट इज आहे. पण जिथं मेमरी टेस्ट लिहिलेलं आहे त्याने परत 2 रोज मर्ज केलेलं आहे. सो आपल्याला काय करावं लागेल, या तिसऱ्या रोची इथे आपण मर्जिंग केली, इथे पण मर्जिंग केली, पण इथे आपल्याला हा असाच ठेवायचा आहे. आणि त्याच्या नंतरच्या याच्यामधला म्हणजेच रो नंबर 5 मधला कॉलम नंबर 3 ला रो स्पॅन ॲड करायची 2 आणि इथे मी ते कमेंट करेल. अँड नाव यू विल सी दॅट इट जस्ट वर्क्स वेल. ओके, सो बेसिकली कन्सेप्ट कसा आहे, लक्षात घ्या. जेव्हा आपण रो स्पॅन म्हणतो तेव्हा त्या रोच्या म्हणजे त्या कॉलममधल्या तेवढ्या रोज प्रत्येक टेबल रोमधला तो कॉलम मला कमेंट करावा लागेल. ओके, जसं मी म्हणलो की मला 6 रोज मर्ज करायचे आहे.
तर त्या रोमधला प्रत्येक पहिला कॉलम मी कमेंट केला. ओके, इन द सेम वे वी हॅव जस्ट इम्प्लिमेंटेड दिस लॉजिक ओनली. हे समजलंय का प्रत्येकाला? येस. यामध्ये काही क्वेश्चन, काही क्वेरी कोणाकडे? मर्जिंग समजली का? मर्जिंग हे खूप इम्पॉर्टंट असते गाईज. अजून एखादं एक्झाम्पल घ्यायचं आहे का मर्जिंगचं? येस. ओके, गुड. चला एक एक्झाम्पल घेऊया. सो बघा, आपण हे एक्झाम्पल घेऊया. ओके, लेट्स ओपन अ टॅब. अच्छा, ही डाउनलोड होती इमेज. आपण दुसरं कोणतं तरी घेऊया. हे बघा, हा घेऊया. व्हेरी गुड. येस. हा थोडा कॉम्प्लेक्स आहे ॲक्च्युली. थोडा वेगळा घेऊया कारण ते लक्षात आलं पाहिजे आपल्याला. ठीक आहे, आता दुसरा टेबल घेऊया. येस. चला याला आपण क्रिएट करूया. ओके, थोडा कॉम्प्लेक्स आहे बट आय थिंक सो. येस, हा वाला घेऊया. ओके, सो गाईज बघा, आता याच्यामध्ये डेज, शेड्यूल, सेमिनार, बिगिनिंग, एंड, टॉपिक हे सगळे हेडर्स आहे. ओके, तर आता मला सांगा, ह्या पर्टिक्युलरमध्ये हेडरमध्ये किती रोज आहे बरं टोटल? किती रोज दिसत आहे सांगा बरं. मी तुम्हाला पण ही लिंक शेअर करेल. मी इथे लिंक शेअर करतोय, जस्ट तुम्ही पण ओपन करून बघा. आपण तेवढंच एक कॉलम ओपन ठेव. बघा, टोटल याच्यामध्ये 3च टोटल रोज किती आहे हेडरमध्ये? रोज, फक्त मी हेडरच्या रोज बोललो तुम्हाला, कॉलम नाही. टोटल रोज किती आहे? येस, 3 रोज आहे. बरोबर, 3 रोज आहे. बघा, ही सेमिनारवाली एक रो, ही शेड्यूलवाली एक रो आहे आणि बिगिनिंग आणि एंड नावाची एक रो आहे. तर आपल्याला काय करायचं असतं, सगळ्यात पहिले मॅक्झिमम रोज आणि मॅक्झिमम कॉलम काढून घ्या. ओके, तर आता फक्त हा जो मंडे वगैरे दिला आहे हा पार्ट नका घेऊ. फक्त वरचा जो हेडर आहे ना याचं कन्सिडरेशन करा. या हेडरमध्ये म्हणजे जे बोल्ड दिसत आहे त्याच्यामध्ये टोटल कॉलम आणि टोटल रोज किती आहे बरं? टोटल कॉलम आणि टोटल रोज. येस, टोटल रोज आणि टोटल कॉलम किती आहे? येस. ओके, मी परत एकदा विचारतोय, टोटल रोज आणि टोटल कॉलम किती? येस, इथे गायत्रीने सांगितलेलं की 3 कॉलम्स आहे. बरोबर. हे बघा, पार्टिसिपेशन घ्या, हे खूप इम्पॉर्टंट आहे. ओके, जर घेतलं नाही तर लक्षात येणार नाही, त्यामुळे परत तेच विचारतोय. टोटल कॉलम आहे आपले 3. ओके, परत एकदा या टेबलवर येऊया. बघा, 1 2 नाही, परत एकदा विचारतोय मी, टोटल कॉलम आणि टोटल रोज किती आहे? टोटल कॉलम किती? मॅक्झिमम कॉलम किती? मॅक्झिमम. बघा, हा डे नावाचा एक कॉलम आहे. बरोबर. त्यानंतर बघा, इथे बिगिनिंग नावाचा एक कॉलम आहे. बरोबर. त्यानंतर एंड नावाचा एक कॉलम आहे आणि नंतर टॉपिक नावाचा कॉलम आहे.
किती कॉलम आहे बरं टोटल? तर टोटल कॉलम किती झाले आता आपल्याकडं? 4, बरोबर. आता मला सांगा टोटल मॅक्झिमम रोज किती आहे? मॅक्झिमम रोज किती आहे? परत एकदा बघा, मी इथे शो करतोय. मॅक्झिमम रोज किती आहे? मॅक्झिमम रोज कशाचे म्हणतो मी? फक्त हेडरच्या. बघा, ही पहिली रो आहे, त्यानंतर ही दुसरी रो आहे आणि ही तिसरी रो आहे. 3च रो आहे फक्त. म्हणजे आपल्याकडे हेडरमध्ये 4 कॉलम आणि 3 रोज आहे. लक्षात येत आहे का जे मी सांगतोय ते? येस गाईज, अनम्यूट युअर सेल्फ. जे मी सांगतोय ते लक्षात येत आहे का? तुम्हाला हे मंडे ट्यूजडे हे घ्यायचं नाही, फक्त हेडरचा पार्ट बोलतोय मी, वरचा. तर मॅक्झिमम रोज आहे आपल्या, मॅक्झिमम म्हणजे सगळ्यात जास्त रोज किती आहे मर्ज झालेल्या असल्या तरी पण, तर त्या आहे आपल्याकडे 3. 1, दिस इज 2 आणि हा वाला 3. ओके, दिस इज द 3rd रो. ओके, सो इथे आपण आता पहिला जो टेबल याला मी कमेंट करेल. ओके, किंवा आपण अजून एक टेबल फाईल करूया, कॉम्प्लेक्स टेबल. .html. Okay, just I will say HTML head body. So just I will say body. Okay, आणि इथे आपण तो स्पेसिफिकली टेबल क्रिएट करूया. ओके, बघा आता हे लक्षात घ्या. सो सर्वात आधी आपल्याला हेडिंग कंप्लीट करायची आहे. सो आय विल जस्ट से टी हेड. काय कंप्लीट करायचं आहे? सर्वात आधी हेडिंग. सो आय विल जस्ट से टी हेड. सो या टी हेडमध्ये यू विल जस्ट से देर विल बी अ रो, टेबल रो. आणि याच्या आतमध्ये मॅक्झिमम कॉलम किती होते? 1, 2, 3 आणि 4. सगळ्यात जास्त मॅक्झिमम कॉलम घ्या. सो 4 कॉलम होते. सो मी इथे बघितलं TH column 1, okay, then TH column 2, call 2, TH call 3 आणि TH call 4. आता हे सगळे पहिल्या रोचे, मग मी म्हणेन हेडर रो 1, ओके, हेडर रो 2, हेडर रो 3 आणि हेडर रो 4. तर आपल्याला सगळ्यात आधी मॅक्झिमम रोज आणि मॅक्झिमम कॉलम काढायचे राहतात. तर मॅक्झिमम कॉलम तर आपल्याला भेटले. ओके, चला याला पण आपण थोडासा विड्थ वगैरे, कॉल स्पेसिंग, सेम कोड मी कॉपी करेल आणि इथे पेस्ट करेल. लेट्स मेक अ राईट क्लिक, लेट्स गो टू द ओपन हियर. सी, इट लुक्स परफेक्ट. चला दुसरी पण रो आपण अशी कॉपी करून घेऊया. ओके, आणि तिसरी कॉपी करून घेऊया, कारण 3 रोज आहे आणि मॅक्झिमम 3 रोज आहे, मॅक्झिमम कॉलम 4 आहे. 3 रोज आहे, मॅक्झिमम कॉलम 4 आहे. तर मी म्हणेल की ही सेकंड रो आहे माझी. ओके, सो सॉरी, तर ही जी रो आहे, ओके, दिस इज माय फर्स्ट रो, दिस इज माय सेकंड रो. येस, आणि ही आहे माझी 3rd रो. ओके, सी, येस. सो बघा, रो नंबर 1 आणि त्याचा प्रत्येकाचा याचा कॉलम आहे. आता मला सांगा, याच्यामधला जो पहिला कॉलम आहे डेचा, ओके, तर आपण याला सर्वांना पहिल्या कॉलमला आपण डे म्हणूया. सो आय विल जस्ट से डे,
प्रत्येक रोचा पहिला कॉलम हा आपला डे. जर मी याला सेव्ह केलं तर तुम्हाला इथे डे दिसेल. सो आता या सर्व डेजला आपल्याला मर्ज करायचं आहे. सो इथे मी म्हणेल की या रोचा 3 मर्जिंग करायची मला. सो आय विल जस्ट से रो स्पॅन 3 आणि बघा हा डे मी कमेंट करेल. त्यानंतर हा पण डे आपण कमेंट करूया. लेट सेव्ह अँड यू विल सी द डे इज मर्ज्ड. बरोबर. आता सर्वात इम्पॉर्टंट अजून एक, इथे समर जे आहे सेमिनार हे कॉलमने मर्ज नाही झालेलं, पण आहे ना 2 कॉलम इथे रोमध्ये मर्ज नाही झालं, पण एकाच रोमध्ये 2 कॉलमला मर्जिंग झालेलं आहे. हे जे सेमिनार दिसतंय हे एकाच रोमध्ये 2 कॉलमला मर्जिंग झालेलं आहे. तर ही जी रो आहे ना ही पहिली रो आहे. कोणती रो आहे? पहिली रो. ओके. तर मी म्हणेल की ओके ह्या पहिल्या रोमध्ये बघा आपली पहिली रो आहे, त्याचे मला सेमिनार तिन्हीमध्ये पण मर्ज करायचे कॉलम, म्हणजे पहिल्या रोचे 3 कॉलम्स. तर इथे मी म्हणेल कॉल स्पॅन आणि इथे आपण म्हणूया की टोटल मला इथे मर्जिंग जी करायची ती 1, 2 आणि 3 कॉलममध्ये करायची. सो मी म्हणेल कॉल 3. सो लेट सेव्ह दिस. Then I will say comment and comment over here. And now if I go to the code you will see की बघा हे जे सेमिनारवालं होतं ना ते मर्ज झालेलं आहे. तर मी ते इथे सेमिनार असं लिहिलं. ओके. सेमिनार. सो सी सेमिनार इज बीन मर्ज. आता अजून एक इम्पॉर्टंट आहे, जर आपण इथे आलो तर तुम्हाला असं दिसेल की शेड्यूल जे आहे ना ते 2 कॉलममध्ये मर्ज आहे बघा. म्हणजे सेकंड रोमध्ये शेड्यूल मर्ज आहे. शेड्यूल 2 कॉलममध्ये. मग आपण सेकंड रोला येऊ द्या आणि सेकंड रोला म्हणूया की इथे मला शेड्यूल हवं आहे आणि हा पण एक शेड्यूलच आहे. ओके. एकाच रोमध्ये 2 कॉलम येते. सो इथे बघा ते आमने सामने. तर यांची मर्जिंग मला करायची, म्हणजे एकाच रोमधले 2 कॉलम आपल्याला मर्ज करायचे. सो आय विल जस्ट से कॉल स्पॅन 2 आणि मी या शेड्यूलला कमेंट करेल. सी इट इज कमेंटेड. ओके. अँड नाव आय विल से की हा जो लास्ट आहे टॉपिक हा 2 एकाच कॉलममध्ये 2 रोज मर्ज आहे. म्हणजे इथे जो आपला बघा लास्टवाला कॉलम आहे कॉलम नंबर 4, तर हा ॲक्च्युली टॉपिकवाला कॉलम आहे. लास्टवाला टॉपिक. इथे बघा टॉपिक एकाखाली एक आहे, कारण दुसऱ्या रोमधला आणि तिसऱ्या रोमधला शेवटचा कॉलम आहे. तर मी इथे म्हणेल की लाईक जस्ट वी विल यूज अ कॉल स्पॅन अँड जस्ट आय विल से इयर 2 आणि हा जो कालचा आहे तो आपण कमेंट करूया. रो स्पॅन. अँड नाव यू विल सी इट इज मर्ज्ड. तर बघा जेव्हा एका रोमधल्या मल्टिपल कॉलमला मी इथे लिहिल. ओके. सो इफ यू वॉन्ट टू मर्ज one row मल्टिपल कॉलम. सो अशा केसमध्ये आपण कॉल स्पॅन यूज करतो. ओके. आणि जेव्हा आपल्याकडे 1 कॉलम आणि मल्टिपल रो असतात. ओके. सो जेव्हा आपल्याकडे मल्टिपल रो अँड 1 कॉलम असतो तेव्हा आपण रो स्पॅन यूज करतो. व्हॉट वी यूज? रो स्पॅन. हे पॉईंट लक्षात ठेवा. एका रोमधला मल्टिपल कॉलम जर मर्ज करायचे असेल, एका रोमधले मल्टिपल कॉलम, तर रो स्पॅन म्हणजे हॉरिझॉन्टली. याला सिंपल भाषेत मर्जिंग हॉरिझॉन्टली.
ओके, आणि याला म्हणतात व्हर्टिकल मर्जिंग. सो इन दॅट केस यू नीड टू यूज दॅट वन. आणि इथे जर तुम्ही बघितलं तर आपली मर्जिंग ही सक्सेसफुली झालेली. जसा हा टेबल इथे दिसतोय, डे शेड्यूल, फक्त मला बिगिनिंग आणि एंड ॲड करायचं राहिले. तर इथे मी म्हणेल बिगिन and I will just say end. Okay, so day, beginning, end, schedule, seminar and topic. या पॉइंट पर्यंत काही क्वेश्चन आहे का कोणाकडे? येस गाईज. ओके, येस, अदर मेंबर्स, कोणाकडे काही क्वेश्चन आहे? कन्सेप्ट समजतोय का जो मी एक्सप्लेन करतोय तो? कन्सेप्ट हा खूप इम्पॉर्टंट आहे. ओके, त्याचं रिझन असं आहे की जर तुम्हाला हे इम्प्लिमेंटेशन समजलं नाही तर थोडंसं अवघड जाईल टेबल्स डिझायनिंगमध्ये. कॉम्प्लेक्स टेबल हे खूप इम्पॉर्टंट असतात डिझायनिंगमध्ये. ओके, येस, अदर पार्टिसिपेंट्स, श्रुती, कोमल. ओके, ओके, ग्रेट. तुम्ही काय जाणार आहे? 3 बरोबर, आणि वेनसडेमध्ये 1. दॅट्स इट. तर याचा अर्थ असा आहे की आपल्याला मॅक्झिमम रोज मंडेचे आहे 2, ट्यूजडेचे आहे 3 आणि वेनसडेचे आहे 1. म्हणजे टोटल रोज किती आता आपल्याकडे? 2 + 3 + 1 दॅट इज 6 रोज. ओके, आणि आपल्याला कॉलम तर माहितीच आहे की मॅक्झिमम कॉलम हे 4 आहे. सो आता आपण टी बॉडी यूज करणार आहे. सो आय विल जस्ट से टी बॉडी. आणि टी बॉडीमध्ये आपल्याला मॅट्रिक्स कसं हवं आहे? मॅट्रिक्स असं आहे आपलं की टोटल कॉलम 4 आहे, कॉलम 4 आहे, आणि रोज जे आहे ते आहे 6 रोज. तर चला आपण आता पहिली रो क्रिएट करूया. सो आय विल जस्ट से टी आर. ओके, देन आय विल जस्ट से टी डी, आणि इथे मी म्हणेल पहिला कॉलम आहे तर मंडे. ओके, त्यानंतर टी डी. बघा पहिल्या रोमधला दुसरा कॉलम काय आहे? 8 AM. सो आय विल जस्ट से 8 AM. त्यानंतर त्याच रोमध्ये तिसरा कॉलम काय आहे? 5 PM. सो जस्ट आय विल से 5 PM over here. TD 5 PM. ओके, त्यानंतर सर्वात आधी वरती स्टार्टिंगला इंट्रोडक्शन टू XML असं दिलेलं आहे. इंट्रोडक्शन टू XML असं दिलेलं आहे. सो मी म्हणेल इथे इंट्रोडक्शन टू XML मला हवं आहे. सो आय विल जस्ट से दॅट TD इंट्रोडक्शन टू XML. ओके, येस, तर इथे दिलेलं आहे. इट्स जस्ट वर्क्स. आता यात जो दुसरा आहे ट्यूजडे, याच्यामध्ये मॅक्झिमम 3 रोज आहे. ओके, बघा, सॉरी, मंडे झाला, मंडेचा पहिला रो झाला, दुसरा रो मी ॲज इट इज कॉपी करेल. फक्त याच्यामध्ये आपल्याला एकच पार्ट चेंज करायचा आहे, तो म्हणजे पहिला कॉलम तर सेम आहे, त्या रोमधला पहिला कॉलम मंडेच आहे, दुसरा कॉलम पण मंडेच आहे, तिसरा कॉलम 5 PM आहे, आणि जो चौथा कॉलम आहे तो व्हॅलिडिटी DTD. ओके, सो आपण जस्ट असं लिहूया, व्हॅलिडिटी DTD, and then I will just say and relax NG. ओके, असं काहीतरी आहे त्यामध्ये. आता मला माहीत नाही एक्झॅक्टली काय, बट वी हॅव दिस टेबल सिनारिओ. ओके, सो चला, म्हणजे मंडेचा पार्ट झाला. जर आउटपुट बघितलं तर थोडं असं दिसेल ते. ओके, सो दिस विल लुक समथिंग लाईक दिस. आय थिंक सो दॅट्स ओके, नो प्रॉब्लेम. ओके, या, इट्स ओके डी या. ओके, सो आता ट्यूजडेमध्ये येऊया. सो आपलं आउटपुट पण परफेक्ट येतं आहे जसं आपल्याला अपेक्षित आहे तसंच. ओके, तर मंडे 8. आता हे फक्त आपल्याला मर्जिंग करायचं राहील.
जे आपण सर्वात एंडला करणार आहे. त्यानंतर आता आपला सेकंड ट्यूजडेमध्ये मॅक्झिमम 3 रोज आहे आणि कॉलम 4 आहे. सो चला हाच कॉलम मी कॉपी करेल आणि त्याला म्हणेल की हा ट्यूजडे आहे. ओके, टायमिंग 8 AM to 11 AM, पहिली रो 8 AM to 11 AM, आणि त्यामध्ये एक्स पाथ असं दिलेलं आहे. सो इथे मी म्हणेल एक्स पाथ. ओके, आता इथे थोडं डिझायनिंगमध्ये ना कॉम्प्लेक्सिटी झाली आहे. इथे त्यांनी काय केलं की मध्येच ही जी रो आहे ना ही मध्ये आलेली आहे. तर मी असं कन्सिडर करेल की एक्स पाथ आहे ना ही 2 ठिकाणी, म्हणजे 11 AM आणि 2 PM याच्यामध्येच एक्स पाथ आहे. ओके, सो चला आता पहिला कॉलम पहिली रो झाली ट्यूजडेची. आता दुसरी रो 11 AM to 2 PM वाली. तर चला याला कॉपी करून घेऊया आणि इथे मी म्हणेल 11 AM to 2 PM, आणि ही पण एक्स पाथ म्हणूनच मी ठेवणार आहे. तर आउटपुट आपलं थोडंसं असं दिसेल बघा, ट्यूजडे 8 AM एक्स पाथ. ओके, सो नाव लेट्स कॉपी फॉर द थर्ड कॉलम फॉर ट्यूजडे, जिथे इथे आपला टाइम टेबल काय म्हणतो 2 PM to 5 PM. चला इथे लिहूया 2 PM to 5 PM, आणि इथे जर पुढे बघितलं तर इथे XSL ट्रान्सफॉर्मेशन्स लिहिलेलं आहे. सो XSL ट्रान्सफॉर्मेशन असं लिहिलेलं आहे. ओके, अँड वी विल जस्ट यूज दॅट वन ओव्हर हिअर. ओके, ट्रान्सफॉर्मेशन. अँड जर आपण आउटपुट बघितलं इट विल लुक समथिंग लाईक दिस. अँड जी लास्ट वनवाली रो आहे ती तर नॉर्मलच आपली वेनसडे 8 AM to 12 PM. ओके, फॉर्मॅटिंग ऑब्जेक्ट. सो मी ही कॉपी करेल, पेस्ट करेल. आय विल जस्ट से वेनसडे. ओके, अँड 8 AM to 2 PM. Okay, and this will be formatting object. Formatting object. Okay, formatting object. Now if you see carefully, we have this Monday, Tuesday, Wednesday. बघा आता आपलं आउटपुट रेडी. आता जिथे जिथे सेम डेटा दिसतो ते फक्त मर्ज करत चालायचं आपल्याला. तर बघा इथे मंडे आणि मंडे हा आहे, तर चला याला मर्जिंग करायचं आहे. तर मंडे कुठे, इथे आणि इथे. तर मी म्हणेल की 2 रोजचा एक कॉलम मर्ज करायचा आहे. सो विल जस्ट से रो स्पॅन अँड 2, आणि हा मंडे आपण कमेंट करूया. सेम वेमध्ये इथे पण 8 AM आहे आणि इथे पण 8 AM आहे. ओके, मंडेचाच. सो आय विल जस्ट से रो स्पॅन 2, आणि हा पण कमेंट करूया. इन द सेम वे त्याच मंडेमध्ये 5 PM आणि 5 PM सेम आहे. तर मी इथे म्हणेल रो स्पॅन 2, आणि हा पण कमेंट करायचा. सो मी सेव्ह जर केलं यू विल सी दॅट दे आर बीन मर्ज्ड व्हेरी परफेक्टली. सेम मला इथे आता ट्यूजडे हे 3 ठिकाणी मर्ज्ड आहे बघा. सो ट्यूजडे अँड ट्यूजडे 3 ठिकाणी मर्ज आहे. सो आय विल जस्ट से की पहिला रो जो आहे तो 3 रोजचा एकाच कॉलममधले 3 रोज मला मर्ज करायचे आहे. सो दिस इज द फर्स्ट, दिस इज द सेकंड, दिस इज थर्ड. लेट्स कमेंट. सी इथे मर्जिंग झाली. आता यामध्ये टायमिंगचा काही मर्जिंग नाही येऊ शकत, पण इथे एक्स पाथ सेम आहे बघा. तर मी म्हणेल की हा जो एक्स पाथ आहे या कॉलमचा आणि या कॉलमचा मला मर्ज करायचा आहे. सो आय विल जस्ट से रो स्पॅन 2, म्हणजे हा एक आणि हा एक्स पाथ आहे. चला कमेंट करूया सेव्ह, अँड यू विल सी इट इज डन. तर जसा आपला हा टेबल आहे सिमिलर पॅटर्नमध्ये आपण हा पण टेबल क्रिएट केला. हां, आता याची तुम्हाला विड्थ जर कमी करायची असेल तर मी करू शकताय, लाईक से 500. सो इट विल लुक समथिंग लाईक दिस, विच एक्झॅक्टली लुक्स हाऊ द फायनल आउटपुट इज. लक्षात आलं आहे आता.
एखादा कॉम्प्लेक्स टेबल कसा कॅल्क्युलेट करायचा? पहिले कॅल्क्युलेट करायचे मॅक्झिमम रोज मॅक्झिमम कॉलम, हेडरचे वेगळे आणि फुटरचे वेगळे. ते कॉलम मॅक्झिमम कॉलम हे प्रॉपर कॅल्क्युलेट करायचे आणि त्यानंतर मग मर्जिंग करायची. जर एकाच रोमध्ये मल्टिपल कॉलम असतील तर कॉल स्पॅन, आणि एकाच कॉलममध्ये मल्टिपल रो असेल तर रो स्पॅन. ओके, समजलं का हे प्रत्येकाला? कन्सेप्ट लक्षात आला आहे? ओके, येस. अदर मेंबर उज्ज्वला. ओके, प्रांजल, इट्स क्लिअर. ग्रेट. ओके, दॅट्स रिअली ग्रेट. ओके, गुड, व्हेरी गुड. सो दिस इज वॉट अ टेबल इज. ओके, आता तुमच्या माइंडमध्ये एक क्वेश्चन असेल की आम्ही तर UI/UXचं स्टार्ट केलेलं आहे, बट हा टेबल का बरं आहे? दिस इज समथिंग, एव्हरीथिंग कम्स अंडर युअर डिझायनिंग, UI/UX. ओके, तुम्ही जे बघाल वेबसाईटवरती ते सगळं UI/UXच्या अंडर येतं. सो बिलीव्ह मी गाईज, दिस इज समथिंग विच इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, आणि हेच पुढे तुम्ही रिॲक्टमध्ये इम्प्लिमेंट करणार. ओके, सो दिस इज समथिंग विच इज रिअली विल हेल्प यू टू अंडरस्टँड दी लॉजिक. ओके, येस. चला, आता आपण फायनल पार्टवरती मूव्ह करूया, आणि तो आहे फॉर्म्स. ओके, बट येस, फॉर्म्सवरती जाण्याच्या आधी मला एक क्वेश्चन असा आहे, प्रत्येकाला माझे आत्तापर्यंत जेवढे लेक्चर झाले ते समजले का? येस. ओके, म्हणजे जे मी शिकवतोय ते तुमच्या लक्षात येतं आहे की हे कसं वर्क होतं आहे, बरोबर? ओके. मी हे का विचारतो आहे, कारण आज आपण एक वीक, आपला टेक्निकलचा एक वीक कंप्लीट होईल. ओके, उद्या तुमची बॅच असणार आहे. ओके, बॅच, तर तुम्ही बॅच 3ला जॉईन करणार आहे. मी बॅच 3 सांगितलं होतं ना तुम्हाला सॉफ्ट स्किलसाठी, का बॅच 2 सांगितलेलं आहे? 2. हां, ठीक आहे. तर तुम्ही बॅच 2ला जॉईन कराल. ओके, बॅच 2ला तुम्ही जॉईन कराल. 9 ते 10 ची तुमची बॅच असेल, तिला तुम्ही जॉईन कराल विदाउट फेल. इज दॅट क्लिअर? येस. हां, उज्ज्वलाचं असं म्हणणं आहे, बट काल त्यांना नेटवर्क इश्यूमुळे भेटलं नाही. रेकॉर्डिंग तुम्हाला आज सर्व भेटतील. ओके, डोंट वरी अबाउट रेकॉर्डिंग. रेकॉर्डिंग या अपलोड होतील. ओके, आज आणि उद्याच्या डेटमध्ये तुम्हाला आत्तापर्यंत आपले जेवढे सेशन्स आहे सगळ्या रेकॉर्डिंग भेटतील. प्लस मी सगळ्या रेकॉर्डिंगचा कोड पण शेअर करणार आहे. हा कोड पण तुमच्याकडे असेल, सो डोंट वरी अबाउट इट. ओके, तुम्हाला कोड फक्त गिटहबवरून डाउनलोड करायचा आहे. तो कसा करायचा ते मी तुम्हाला सेशनच्या एंडला सांगेल. ओके, आणि इथून पुढे जसं तुमचं लेक्चर झालं तर त्याच्या 2 ते 3 तासामध्ये रेकॉर्डिंग अपलोड होऊन जाईल. ओके, आणि प्लस तुम्हाला LMSचे लॉग इन पण भेटतील. ओके, आमचे काही वेगळे कामं चालू असल्यामुळे मला थोडासा वेळ नाही भेटला तसा, बट येस, नाव यू विल गेट अ परफेक्ट आउटपुट विथ युअर LMS ऑल्सो. सो त्यामुळे मी रिक्वेस्ट करेल की प्लीज LMSचे सेशन बघा. ओके, LMSमध्ये जाऊन तुम्ही सेशन बघा, तुमची अटेंडन्स पण तिथेच असेल. ओके, आणि मी डेली जेवढे मुलं आले त्यांचे अटेंडन्सचे स्क्रीनशॉट काढले, तुमच्या स्टाफला या अटेंडन्स जाणार आहे. इज इट क्लिअर? येस. अजून कोणाकडे काही क्वेश्चन, काही क्वेरी आहे? काही क्वेश्चन आहे कोणाकडे? काही क्वेरी? ओके, एव्हरीवन इज क्लिअर? ओके, great. Okay, great. So let's start with this. So now we will start our last part, that is called as the forms. आता फॉर्म्स हे खूप इम्पॉर्टंट आहे. ओके, जेव्हा तुम्ही वेबसाईटवरती लाईक काही सर्च बार बॉक्स दिसतो तुम्हाला, ज्यामध्ये तुम्ही सर्चिंग करू शकताय,
किंवा तुम्ही कधी कधी लॉग इन बघितलेलं असेल किंवा रजिस्ट्रेशनचं पेज बघितलेलं असेल, तर या सगळ्या गोष्टींना फॉर्म्स म्हणतात. फॉर्म्स हे खूप इम्पॉर्टंट आहे. ओके, आणि आपण फॉर्मचे मेजर कन्सेप्ट समजून घेणार आहे. तो आता असा एक विचार करा की आपल्याला एक रजिस्ट्रेशनचा फॉर्म क्रिएट करायचा आहे. ओके, एक रजिस्ट्रेशनचा. तर रजिस्ट्रेशनच्या फॉर्ममध्ये कोणते कोणते पॅरामीटर असतात बरं? येस, कोण सांगेन? येस, कोणते कोणते पॅरामीटर असतात बरं? येस, एखाद्या रजिस्ट्रेशनच्या फॉर्ममध्ये पॅरामीटर कोणते कोणते असतात? तुम्ही रजिस्ट्रेशन कधी केलेलं आहे का? येस. तर त्याच्यामध्ये पॅरामीटर कोणते कोणते असतात? म्हणजे जसं युजर नेम, येस, नेम, आय डी तर बाय डिफॉल्ट सर्व्हर क्रिएट करतो. ॲड्रेस, बरोबर, काय काय असतात? नेम, ॲड्रेस, अजून काय काय पॅरामीटर असतात? पासवर्ड, व्हेरी गुड, पासवर्ड पण असतो. ईमेल असतो, व्हेरी गुड, ईमेल पण मग असतो. अजून काय असू शकतं आहे? मोबाईल नंबर, येस, मोबाईल नंबर पण असतो. डेट ऑफ बर्थ, व्हेरी गुड, डेट ऑफ बर्थ पण असते. अजून या व्यतिरिक्त वेगळं काही? ओके, सिटी असते बघा, आपण सिटी सिलेक्ट करतो, स्टेट सिलेक्ट करतो, राईट, पिनकोड असतो. आणि असं पण असतं की एखाद्या रजिस्ट्रेशनला फाईल अपलोड करायला लावतात. बघितलेलं आहे का तुम्ही असं कधी? त्याचबरोबर जेंडर पण असतं, राईट, आणि त्याचबरोबर एक खाली स्टेटमेंट असतं, आय ॲग्री, असा चेकबॉक्स असतो. बघितलेलं आहे का असं कधी फॉर्म? बघितलेलं आहे ना? येस. येस, व्हेरी गुड. सो आता अशा टाईपचा आपल्याला फॉर्म क्रिएट करायचा आहे. म्हणजे आपल्या फॉर्ममध्ये काय काय असेल? नेम, ईमेल, मोबाईल नंबर, दॅन सिटी, स्टेट, ओके, त्यानंतर जेंडर, त्यानंतर ॲड्रेस, ओके, आणि फाईल लाईक अपलोड फाईल, अँड वी विल ऑल्सो हॅव आय ॲग्री किंवा आय ॲक्सेप्ट. ओके, तर हा चेकबॉक्स असेल. तर बघा, सपोज आपल्याला असा एक फॉर्म क्रिएट करायचा आहे, तर मग आता फॉर्म बनवायचे कसे? तर खूप सिम्पल आहे. HTML आपण सर्वात आधी हेड टॅग ओपन करूया आणि त्याच्या नेक्स्टला बॉडी टॅग ॲड करूया. अँड वी विल जस्ट से H1 टॅग स्टुडंट रजिस्ट्रेशन. ओके, स्टुडंट रजिस्ट्रेशन. सो द स्टुडंट रजिस्ट्रेशनमध्ये आपल्याला हे सगळे पॅरामीटर ॲड करायचे. तर आपल्याकडे एक स्पेशल टाईपचा फॉर्म असतो, टॅग असतो, ज्याला म्हणतात फॉर्म टॅग. काय म्हणतात? फॉर्म टॅग. ओके, या फॉर्म टॅगच्या आतमध्ये आपण आपला फॉर्म लिहितो. आता सपोज मला एक नेम प्रोव्हाइड करायचं आहे, नेम, तर आपण याच्या आतमध्ये इनपुट नावाचा एक एलिमेंट यूज करतो. आणि या इनपुटला जर मी सेव्ह केलं आणि या फॉर्मला जर का आपण राईट क्लिक करून ओपन केलं, तर इथे तुम्हाला टाईप करण्यासाठी जागा मिळते. आता काहींच्या मनामध्ये असं पण असेल की जर हा फॉर्म टॅग खरंच एवढं इम्पॉर्टंट आहे का? तर कधी कधी येस, कधी कधी नाही. बट तुम्ही मला विचारलं की हा आपल्याला लागतो का, तर मी सजेस्ट करेल की यस.
तुम्ही केव्हा पण कोणताही टाईपचा कोड बनवा, बट त्यामध्ये हा पर्टिक्युलर फॉर्म टॅग प्रत्येक वेळेस ठेवा. हा थोडासा इम्पॉर्टंट आहे. ओके, तर या इनपुटमध्ये आता आपण काही पण टाईप करू शकतो. सपोज मला इथे आपलं नेम पास करायचं आहे. ओके, तर मला असं प्रोव्हाइड करायचं आहे की जेव्हा मी पेजला रिफ्रेश केलं तर इथे येईल एंटर युअर नेम. तर यासाठी आपण ॲट्रिब्यूट यूज करतो ज्याला म्हणतात प्लेस होल्डर. आणि इथे मी म्हणेल एंटर युअर नेम अँड यू विल सी इट्स देअर. आता मी क्लिक जर केलं तर इथे मी माझं नाव टाकू शकतो. ओके, पण इथे वरती मला असं पण हवं आहे टेक्स्टमध्ये युजर नेम. तर या इनपुटला आपल्याला एक लेबल लावता येतं आणि बेसिकली लेबल आपण लेबल एलिमेंट यूज करतो. ओके, आणि या लेबलला मी म्हणेल लाईक युजर नेम किंवा फुल नेम. अँड यू विल सी इट हॅज फुल नेम. ओके, आणि त्यानंतर जस्ट आपण इथे डिव यूज करूया. डिव हा बेसिकली हा जो स्पेसिफिक लेबल आणि इनपुट आहे याला डिवाइड करेल. तर जर मी असं परत एकदा हा क्रिएट केला, जसं मी म्हटलो की डिव हा एक स्पेशल एलिमेंट आहे जो बेसिकली डिव्हिजन क्रिएट करतो. ओके, तर अजून आपण जसं आपलं पुढचं लेक्चर चालू आहे आपण अजून काही एलिमेंट लर्न करणार आहे. आत्ता लगेच लर्न करण्याची आवश्यकता नाही. तर इथे मी परत डिव्हिजन यूज करेन. आय विल जस्ट से लेबल, आणि आता यावेळेस मी लेबलच्या आतमध्ये लिहील मोबाईल नंबर. आणि मग मी या इनपुट इथे पास करेल आणि इनपुटमध्ये प्लेस होल्डर ॲड करेल आणि म्हणेल एंटर मोबाईल नंबर. एंटर मोबाईल नंबर. सो यू कॅन सी की मी इथे माझं पूर्ण नाव जसं दीपक आणि मोबाईल नंबर फॉर एक्झाम्पल 1 2 3 4 5 6 7 8 9 10. तर मी इथे मोबाईल नंबर एंटर करू शकतो. आता इथे असं काही व्हॅलिडेशन वगैरे लागलेलं नाही, त्यामुळे तुम्ही इथे काही पण पास करू शकताय. बट इन फ्युचर वी विल ॲड व्हॅलिडेशन, सो डोंट वरी. ओके, आता जसं आपण नेम आणि मोबाईल नंबर घेतला तसंच मला ईमेल पण हवा आहे. सो याला मी ॲज इट इज कॉपी करू शकतो आहे आणि इथे आपण म्हणणार ईमेल आय डी आणि इथे आपण मेन्शन करणार एंटर ईमेल आय डी. ओके, एंटर ईमेल आय डी. तर बघा मला इथे येतं फॉर्ममध्ये ईमेल आय डी आणि एंटर ईमेल आय डी. बघा इथे इवन मला सजेशनसुद्धा येतं ईमेल आय डीचं. ओके, सो अजून एक सजेशन असं असतं जेव्हा आपण ईमेल घेतो तेव्हा इथे जी टाईप असते, आता बघा इथे पण टेक्स्ट आहे इथे पण टेक्स्ट आहे. बेसिकली मोबाईल नंबरसाठी आपल्याला नंबर हवे असतात, तर मी असं सजेस्ट करेल की इथे तुम्ही नंबर ॲज अ टाईप द्या. त्याने काय होतं इथे आपण आता कोणतं पण कॅरेक्टर पास नाही करू शकत, फक्त नंबर पास करू शकतो आहे. बघा, तर नंबरने काय होतं टाईप चेंज होते. तसंच मी इथे ईमेल पास करेल. ओके, आणि याने काय होतं हा ब्राउझरला मी बघा डेटा तुम्ही कोणता पण पास करू शकता इथे, पण ईमेल जर टाईप केला तर बेसिकली काही सजेशन्स तुम्हाला प्रॉपर येतात. आधी पण येत होते कारण या नावामुळे तो येऊ राहिले. ओके, हे ब्राउझरने ऑटो डिटेक्ट केलं, बट येस दिस इज वॉट यू हॅव. आणि इट्स व्हेरी गुड प्रॅक्टिस टू ॲड टाईप ॲज अ ईमेल. ओके, मी तुम्हाला सांगेल का बरं त्याचं रिझन. ओके, ज्यावेळेस आपण व्हॅलिडेशनचा कन्सेप्ट बघणार आहे फॉर्ममध्ये तेव्हा मी तुम्हाला ते एक्सप्लेन करेल. सो डोंट वरी अबाउट इट. ओके, येस. तर आता आपण नेम कंप्लीट केलं, मी ते स्टार करेल. ईमेल कंप्लीट केलं, मोबाईल कंप्लीट केलं. ओके, आता आपल्याला जेंडर हवं आहे. तर बेसिकली इथे मी डिव्हिजन यूज करेल आणि इथे मध्ये लेबल जेंडर. ओके, आता जर आपण इनपुट बॉक्स जर घेतला आणि याला सेव्ह केलं तर बेसिकली जेंडर असं आपण सिलेक्ट करत नाही. तर जेंडरसाठी आपल्याकडे रेडिओ बटन्स असतात, म्हणजे आपल्याकडे मेल आणि फिमेल दोनच जेंडर आपण सेट करायचे. तर यापैकी मला कोणता तरी एकच सिलेक्ट करायचा असतो. तर आपण जेंडर असं टाईप नाही करत, तर सिलेक्ट करतो. तर यासाठी आपल्याकडे एक स्पेशल टाईप असते ज्याला रेडिओ म्हणतात.
ओके, इथे तुम्हाला राऊंड येईल बघा. आणि याच्या समोर मला मेल असा हवं आहे. तर आपण काय करू शकतो, इथे मी अजून एक डिव्हिजन क्रिएट करेल आणि मी म्हणेल की या इनपुटला आपण लेबल ॲड करूया ॲज अ मेल. पण हे लेबल मला नंतर हवं, इनपुटच्या आधी नको आहे. ओके, सो इथे बघा मेल आलेलं आहे. आणि तसंच मी हा डिव परत कॉपी करेल अँड देन आय विल से फीमेल अँड सी माझ्याकडे रेडिओ बटन आहे. पण प्रॉब्लेम असा आहे, मी दोन्ही पण सिलेक्ट करू शकतो आहे, आपल्याला एकच हवं आहे. तर आता नॉर्मली काय होतं, जर तुम्हाला मेल आणि फिमेलपैकी एकच सिलेक्ट करायचं आहे तर असं सजेशन असतं की या इनपुटला एक नेम द्या, काही पण नेम द्या. सपोज मी ते ए दिलं नेम, तेच नेम तुम्ही दुसऱ्या पण इनपुटला द्या जिथं रेडिओ बटन आहे. तर मेलच्या रेडिओ बटनला मी ए दिलं, फिमेलच्या रेडिओ बटनला ए दिलं. याला म्हणतात ग्रुपिंग. आणि इथे जर आता मी रेडिओ बटन सिलेक्ट केलं तर तुम्ही बघाल की मी कोणतं तरी एकच करू शकतो आहे. बघा याच्यामध्ये काहीच मॅजिक नाही, फक्त आपण ग्रुपिंग केलं आहे. पण नेम चांगलं द्यायचं असतं, तर मी इथे जेंडर नाव देईल. ओके, बघा मी परत एकदा रिकॅप करतो. तर जर आपल्याला जेंडर हवा असेल तर जेंडर बेसिकली इनपुटमध्ये रेडिओ बटन असतात. तर बघा इनपुटला वेगवेगळे टाईप आहे. रेडिओ बटन, आपण ईमेल बघितला, नेम बघितलं, राईट. सो इथून तुम्ही याची टाईप रेडिओ सेट करा, तर हा असा गोल आउटपुट क्रिएट होईल. आणि या पर्टिक्युलरमधून आपण काय करू शकतो आहे, त्याला एक लेबल अटॅच करून देऊ. म्हणजे लक्षात येईल की पहिला मेल होता आणि दुसरा फिमेल रेडिओ बटन आहे. पण प्रत्येक दोन्हीपैकी कोणतं तरी एकच हवं आहे, तर इथे आपण नेम नावाचा ॲट्रिब्यूट यूज करतो आणि त्याची आपण ग्रुपिंग करत असतो. लेट्स सेव्ह इट. सो इफ आय रिफ्रेश दिस पेज यू विल सी इट्स देअर. ओके, अँड इट वर्क्स व्हेरी 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 परफेक्ट. इथपर्यंत कोणाकडे काही क्वेश्चन, काही क्वेरी आहे? येस, एनी क्वेश्चन, एनी क्वेरी टिल हिअर? No. Ujjwala is saying no. Other participants? Vaishnavi is saying no. Pranjali is no. Yes. Other members? Yes, Gayatri. Shruti. Shruti is saying no. Okay. Okay, great. Tanvi? Tanvi, any question till here? No. Okay, great. सो आता बघा आपण इथे फुल नेम घेतलं, मोबाईल नंबर घेतलं, ईमेल घेतला, जेंडर पण घेतलं. आता आपल्याला हवी आहे डेट ऑफ बर्थ. सो मी इथे म्हणेल डिव्हिजन आणि इथे लेबल ॲड करेल आणि मी म्हणेल डेट ऑफ बर्थ. आता बेसिकली डेट ऑफ बर्थ जी असते तर त्यासाठी आपल्याला डेट हवी असते. सो आय विल जस्ट इनपुट. तर इथे मी इनपुट म्हणेल आणि बघा या इनपुटमध्ये टेक्स्ट असतं. आता आपल्याला ॲक्च्युली टेक्स्ट नको आहे. जर बघितलं तर इथे आपल्याला डेट असं पिक करता आली पाहिजे, कॅलेंडर टाईप हवं आहे. त्याला टेक्निकल भाषेमध्ये डेट पिकर म्हणतात, कॅलेंडर टाईप जे असतं ते. तर इथे आपल्याला इनपुटची टाईप डेट सेट करावी लागते. त्याने काय होतं, इथे तुम्हाला ते कॅलेंडर येईल आणि मग इथून तुम्ही ती डेट पिक करू शकता. ओके, जस्ट आय विल हॅव दिस कॅलेंडर अँड आय कॅन पिक डेट. तुम्ही मागे पुढे किती पण वर्ष जाऊ शकताय. ओके, सो मी जर एखादी जन्मतारीख घेतली तर बघा तुम्ही त्या इयरला जाऊ शकताय, नो प्रॉब्लेम अबाउट इट. आणि तो इयर तिथूनच परत तुम्ही रिझ्यूम पण करू शकताय. ओके, सो वी हॅव डेट ऑफ बर्थ होया. आता आपला जेंडर पण झालं. ओके, आणि डेट ऑफ बर्थ पण झालं. आता आपल्याला हवं आहे स्टेट. आता बेसिकली स्टेटची लिस्ट आपल्याला हवी असते.
तर मी इथे ChatGPT ओपन करेल आणि ChatGPTकडून आपण एक 3 ते 4 स्टेट्स घेऊया. ओके, सो जस्ट आय विल से ओपन अ ChatGPT and just I will ask ChatGPT to provide some state list. So kindly share some state list. So इथे मी म्हणेल kindly share some state list. Okay. Okay, in India. Like 5 स्टेट. तर आपल्याला एक स्टेटची लिस्ट येईल. ओके, बघा याने टोटल 5 स्टेट घेतले. ओके, तर आपल्याला स्टेट्स हवे. सो मी ते काय म्हणेल की मला इथे एक नवीन डिव्हिजनमध्ये लेबलमध्ये आपण म्हणूया लाईक से स्टेट. आता बघा बेसिकली जे स्टेट असतात तर हे आपण एकच सिलेक्ट करतो. एक मोठी लिस्ट असते आणि त्यातला एकच सिलेक्ट करतो. जर तुम्हाला लिस्ट हवी असेल तर यासाठी सिलेक्ट नावाचा एक एलिमेंट असतो. ही ID वगैरे सध्या विसरून जा. तर बघा एक सिलेक्ट नावाचा असतो. इथे ड्रॉपडाऊन क्रिएट होतो. या सिलेक्टमध्ये आपल्याला ऑप्शन ॲड करावे लागतात. सिलेक्टमध्ये काय ॲड करावे लागतात? ऑप्शन. तर इथे मी म्हणेल सिलेक्ट स्टेट आणि तुम्ही बघू शकता की आता मी इथे स्टेट सिलेक्ट करू शकतो आहे. मग आता माझ्याकडे जे जे स्टेट्स आहे, सपोज महाराष्ट्राचे, सपोज मी इथे म्हणेल सॉरी या. सो जस्ट मी इथे म्हणेल की मला महाराष्ट्र स्टेट हवं आहे पहिलं. तर इथे आपण एक नवीन ऑप्शन ॲड करूया. या ऑप्शनला आपल्याला व्हॅल्यू सध्या ॲड करायची आवश्यकता नाही. सो मी महाराष्ट्र म्हणेल आणि असे आपण अजून 4 वेळेस कॉपी करूया यांना. आणि मग मी म्हणेल गुजरात, ओके, कर्नाटका, ओके, राजस्थान, and last one is Tamil Nadu. सो जस्ट मी इथे हा गॅप रिमूव्ह करेल. अँड नाव जर मी ब्राउझरमध्ये गेलो तर इथून मी स्टेट सिलेक्ट करू शकतो. असंच तुम्ही सिटी पण सिलेक्ट करू शकताय. सो जर मी याला असंच ॲज इट इज कॉपी जर केलं या पूर्ण डिवला आणि इथे जर म्हटलो सिटी, तर मी सिटी सिलेक्ट करेल. इथे म्हणजे सिलेक्ट सिटी आणि इथे मी सिटी म्हणेल मुंबई, ओके, नाशिक, पुणे, नागपूर, सातारा किंवा शिर्डी. सो इथे तुम्हाला सिटी पण मिळेल बघा सेम पॅटर्नमध्ये. सो ड्रॉपडाऊनचा यूज करून आपण हे पॅटर्न देऊ शकतो. ड्रॉपडाऊनचा सिंटॅक्स असा आहे, सिलेक्ट आणि त्याच्या आतमध्ये ऑप्शन्स. सिलेक्टच्या आतमध्ये काय द्यायचं आहे आपल्याला? ऑप्शन्स. सो जर मी हे सेव्ह केलं, यू विल सी दॅट इट वर्क्स. तर आत्तापर्यंत आपण स्टेट आणि सिटी सिलेक्ट केलं आहे. ओके, आता राहिला ॲड्रेस. बेसिकली जे ॲड्रेस असतात, परत मी डिव क्रिएट करेल. आय विल जस्ट ए लेबल आणि ते मी ॲड्रेस म्हणेल. आता ॲड्रेस जे असतात त्यासाठी आपण टेक्स्ट एरिया नावाचा एलिमेंट यूज करतो. कारण काय होतं, ॲड्रेस आपल्याला मल्टिपल लाईन हवे आहे. तर टेक्स्ट एरिया आपल्याला मल्टिपल ॲड्रेस जो आहे, टेक्स्ट एरिया आपल्याला मल्टिपल लाईन सपोर्ट देतो बघा. तर एकापेक्षा जास्त लाईन्स असतात, तुम्ही हे बघितलेलं असेल, एकापेक्षा जास्त लाईन. जर मी इनपुट बॉक्स घेतला तर तो एकच लाईन सपोर्ट देतो, पण टेक्स्ट एरिया मल्टिपल लाईन देतो. मी इथे असं प्लेस होल्डर ॲड करेल आणि म्हणेल एंटर युअर ॲड्रेस. पण लक्षात घ्या, हे खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्ही जर केअरफुली बघितलं
तर हा जो इनपुट बॉक्स असतो हा सेल्फ क्लोजिंग आहे. ओके, इनपुट बॉक्स हे सेल्फ क्लोजिंग असतात टेक्निकली, पण जो टेक्स्ट एरिया असतो हा सेपरेट ओपन होतो आणि सेपरेट क्लोज होतो, विच इज ॲक्च्युली व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, येस. नाव लास्ट वन विच वी वॉन्ट, दॅट इज द सेकंड लास्ट, की मला सपोज फाईल अपलोड करायची, तर हे खूपच सिम्पल आहे. जर इथे आपण डिव्हिजन यूज केलं तर मी लेबल म्हणेल आणि इथे म्हणेल अपलोड रिझ्युमे. आणि बघा आपल्याकडे परत इनपुटच एलिमेंट आहे. याच्या इनपुटची आपल्याला टाईप बदलावी लागते आणि टाईप असते फाईल. बघा जर तुम्ही केअरफुली बघितलं तर मॅक्झिमम ठिकाणी आपण इनपुटच एलिमेंट वापरतो, फक्त त्याची टाईप बदलतो आहे. ओके, विच इज व्हेरी इम्पॉर्टंट. सो आपण इथे फाईल घेणार अँड यू विल सी मॅजिकल थिंग की हा म्हणेल चूज अ फाईल, आणि मी इथून आता फाईल चूज करू शकतो आहे. बघा मी कोणती पण फाईल इथून चूज करेल आणि ही फाईल ॲक्च्युली चूज झालेली आहे. आय कॅन चूज एनी फाईल ओव्हर हिअर, विच इज ॲक्च्युली अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट थिंग. ओके, अँड द लास्ट वन इज आय ॲग्री. तर इथे जर मी डिव यूज केला आणि इथे मी म्हणेल लाईक से इनपुट, पण हा इनपुट आपला नॉर्मल इनपुट आहे, आपल्याला चेकबॉक्सवाला हवा आहे, तर इथे आपण टाईप ॲज अ चेकबॉक्स देऊ शकतो आहे. आणि मग याच्यानंतर मी म्हणेल लेबल आय ॲग्री फॉर दिस रजिस्ट्रेशन, अँड यू विल सी की याच्या समोर चेकबॉक्स आहे, याला तुम्ही टिक किंवा अनटिक करू शकता. ओके, या चेकबॉक्सला आपण टिक किंवा अनटिक करू शकतो, which actually feels very very better. Okay, when it comes to a logic over here. समजते? So whenever you are working with a code, always remember that की हे सर्व फॉर्म्सचे पार्ट असतात. ओके, तर आता मी तुम्हाला हा कोड शेअर करेल, सो डोंट वरी. मला सांगा तुम्हाला VS को हे जे झूम गुगल मीट आहे, तर गुगल मीटवरून काही बी कॉपी पेज काही जर टाईप केलं ते कॉपी करता येतं का तुम्हाला? कॉपी करता येतं का? लिंक जर दिली तर कॉपी करता येईल का? कोडची लिंक दिली तर? ओके, नो प्रॉब्लेम. तर मी ग्रुपमध्ये पोस्ट करेल. ओके, नो वरीज. येस, येस. तुमचे जे बाकीचे मेंबर्स आहे जे जॉईन नाही होते त्यांना सांगा की रेग्युलर सेशन्स अटेंड करा म्हणून. ओके, जर ते तुमच्या सर्कलमधले असतील तर. इव्हेंच्युअली आम्ही त्यांना कॉल करणारच आहे, बट आय जस्ट वॉन्ट फ्रॉम युअर एंड की तुम्ही पण त्यांना सांगा की सेशन्स अटेंड करत चला. ओके, सो हिअर वी हॅव जस्ट कम्प्लिटेड द व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक, दॅट इज HTML. ओके, हा खूप डिफिकल्ट पण नाही आहे आणि खूप सिम्पल पण नाही, एक मॉडरेट टॉपिक आहे, ज्यामध्ये तुम्ही 1 बाय 1 जर एक्सपेरिमेंट जर केली तर तुम्हाला एक्सपेरिमेंट जर केली तर तुम्हाला यामध्ये बऱ्यापैकी कन्सेप्ट क्लिअर होतील. ओके, सो माय सजेशन विल बी टू यू दॅट प्रॅक्टिस दिस वन. ओके, आता मी तुमच्या ग्रुपमध्ये काही असाइनमेंट पण शेअर करेल. तुम्हाला काहीच नाही, फक्त ॲज यू आर अ पीपल ऑफ UX, तुम्हाला आता मी HTMLच्या असाइनमेंट देईल, त्या फक्त तुम्हाला नोट डाऊन करायचे किंवा लिहायचे आहे आणि तसे आउटपुट क्रिएट करायचे. दॅट्स इट, नथिंग मोर दॅन दॅट. ओके, सो 3 असाइनमेंट राहतील. ओके, त्या 3 असाइनमेंट तुम्हाला या वीकच्या कंप्लीट करायच्या असतील, मंडे आणि ट्यूजडेला, सॉरी सॅटर्डे आणि संडेला. आणि सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे तुम्ही जे स्पेसिफिकली डेली डायरी यूज करताय त्याच्यामध्ये हे आज मेन्शन करा की आपण आज टेबल आणि फॉर्म शिकलो. उद्या तुमचं सॉफ्ट स्किलचं लेक्चर असेल 8 ते 9, सॉरी 9 ते 10, बॅच 2. तर प्लीज त्या बॅचला जॉईन करा. इज दॅट क्लिअर? इज दॅट क्लिअर? येस, गुड, व्हेरी गुड. ओके, फाईन. सो आजचं लेक्चर समजलं आहे का सर्वांना? आजचं लेक्चर समजलं आहे? ओके, ओके. स्पीड बरोबर वाटतोय ना? हा स्पीड ठेवायचा का? मी रिक्वेस्ट करेल, प्लीज अनम्यूट करा.
हा स्पीड ठेवायचा का कंटिन्युअसली, का अजून थोडासा वाढला पाहिजे स्पीड? एक्सप्लेनेशन बरोबर आहे ना? येस. ओके. सो ट्युनिंग मी हीच ठेवेल. बाकी मी जे एक्सप्लेन करतोय ते समजतंय ना, म्हणजे सिम्पल वाटतंय ना? ओके. ओके, नो प्रॉब्लेम. सर. येस प्लीज. सर नोट्स प्रोव्हाइड करणार होते. हां येस. आता आज मी तुम्हाला HTML CSSच्या पण तुमच्या नोट्स तुम्हाला भेटून जातील. ओके. HTML CSS त्यानंतर जावास्क्रिप्ट मी तुम्हाला तिन्हींच्या पण नोट्स देणार आहे आणि त्या चॅप्टर वाईज नोट्स असतील. जसं HTMLचे आपले एकच चॅप्टर असतो HTMLचा, CSSचे तुमचे 2 चॅप्टर असतील. ओके. तसेच जावास्क्रिप्टचे पण तुमचे काही चॅप्टर्स असतील. सो डे बाय डे मी तुम्हाला ह्या सर्व नोट्स आता प्रोव्हाइड करेल. नोट्स तुम्हाला मी ग्रुपवरती पण शेअर करेल. तुमचा वेगळा ग्रुप क्रिएट झालेला आहे ना UI UXचा? येस. ओके. त्या ग्रुपवरती नोट्स मी शेअर करेल. ओके. प्लीज तेवढ्या नोट्स तुम्ही कलेक्ट करून घ्याल. ओके. येस फाईन. सो येस, कोणाकडे काही क्वेश्चन आहे, काही विचारायचं आहे कोणाला? नसेल तर आपण मीटिंग एंड करू शकतोय, बट काही क्वेश्चन असेल तर प्लीज विचारा. ओके गुड फाईन. सो आजचं सेशन आपण इथे स्टॉप करणार आहे. तुम्हाला रेकॉर्डिंग मिळतील प्लस तुम्हाला नोट्स पण मिळतील. ओके. सो आय विल रिक्वेस्ट एव्हरीवन प्लीज गो विथ दिस सेशन अँड इफ यू हॅव एनी क्वेश्चन प्लीज आस्क मी रिगार्डिंग इट. So guys, thank you so much for joining this meeting and let's see you in the next lecture. Thank you so much.